फायनली चिकन रस्सा. काय पण आता चिकन 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 आणि हे दाणे शेंगदाणे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे मनापासून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी बनवत आहे आज गावाकडील गावरान चिकन रस्सा. तर कशी बनवते तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. तर ही आहे चिकन. पाहुणे आले होते त्याच्यामुळे म्हटलं इतकी सारी चिकन बनवते तर एक व्हिडिओ पण करून घेते. तर मी ते चिकनला आधी हळद लावून इथं फ्राय करत आहे आणि समोरचे व्हिडिओ तुम्ही बघा, कंटिन्यू करा. जशी की तुम्ही आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये टाकले, मी दाणे वगैरे सर्व फ्राय करायला ठेवली होती ताव्यावर. आता इथे टाकत आहे मी कच्चा मसाला आणि याला पण याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे आणि एकत्र मस्त मिक्स करून तळून याला पिसणार आहे. आणि एका साईडला होत आहे चिकन पण फ्राय होत आहे बघा, हळदवाला चिकन. आता कशी बनवते तुम्ही समोर बघा आणखी व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी इथे टाकत आहे तांदूळ. याच्याने म्हणतात की रस्सा थोडा घट्ट होते आणि म्हणतात नाही, मी बनवते पण, तर होते याच्याने रस्सा वगैरे घट्ट. तर सर्व एकत्र मिक्स करून याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं. मग कसं चिकन बनते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा शेवटपर्यंत. आणि हे आहेत बाकीचे मसाले वगैरे इकडे आहेत. तेल कढायला मांडलेली आहे मी इथं हे फ्राय करण्यासाठी. आणि ह्यात मसाले वगैरे बाकीचे मस्त सांबार वगैरे आणि साधेच मसाले आहेत, बाकी तर काही नाही आहे माझ्याकडे असा खूप मोठा. याच्यानेच मी चिकन रस्सा गावरान सोप्या पद्धतीनं मस्त बनवणार आहे. तर बघा हे आहे तेजपत्ता सर्वात आधी टाकत आहे मी याच्यामध्ये. बाकीचे मसाले वगैरे चांगला पाय कशी दिसते अशी कर ना, अशी आणि जेवढा असा करत जा. जेवण दोन करू शकतात ना, काय करायचं सॅलरी दाखवून दिली तर होते. रिस्पॉन्स नाही दिला ना, म्हणलं इथं बोलणे बेकार आहे. मी जेवण जेवण करू म्हणलं सध्या नाही बोलू आपण, सध्या नाही बोलू म्हणलं आता आपण नंतर. काय काय तर बघा मस्त मी इथं छानपैकी ग्रेव्ही वगैरे तयार केली. इथं मी हळद, तिखट, मीठ सर्व टाकत आहे, मिरची पावडर वगैरे. आणि एका साईडला बघू शकता फ्राय केलेली चिकन आहे हळद आणि तेलामध्ये. मस्त हिला मिक्स करून आता मी इथं ठेवणार आहे पाणी सुटेपर्यंत.
तर बघा इथं चिकन झालं गायब. अरे कुठे गेले, इकडे टाकलेत. आता किती छान बनली या सगळे खायला. आणि सांगा मला तर कसं वाटलं व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की सांगायचं. शेवटी टाकणार आहे सांबार वगैरे मी इथं. तर ही आहे गावरान सोप्या पद्धतीने बनवलेला चिकन रसा. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि या सगळे खायला.